वर्ग 12वा राज्यशास्त्र प्रकरण नंबर 4 समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता समोरची आव्हाने या प्रकरणाच्या अंतर्गत पेज नंबर 42 वर काल आपण कोणता भाग पाहिला होता? काल आपण बरीचशी माहिती पाहिली होती, बरोबर आहे. जम्मू काश्मीरमध्ये सीमापार आतंकवाद, बरोबर आहे. तर याच्या अंतर्गत बरीचशी माहिती आपण पाहिली होती आणि याच्या अंतर्गत जो पहिला आतंकवादी गट तयार झाला हा कोणता होता? आतंकवादी गट JKLM, बरोबर आहे. कोणता? जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट. आणि नंतर 1989 पासून जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाई सुरू आहे, बरोबर आहे. आणि याच्या अंतर्गत 2019 ला 2019 ला भारत सरकारनं 370 कलम नष्ट केलं, बरोबर. आणि याच्या अंतर्गत काश्मीरची अशी राजकीय व्यवस्था केली की काश्मीर करता, जम्मू काश्मीर करता आणि लद्दाख करता, बरोबर आहे. म्हणजे जम्मू काश्मीर आणि लद्दाख असे दोन केंद्रशासित प्रदेश केले, बरोबर आहे. आणि मग याच्याकरता जम्मू काश्मीर करता विधानसभा असेल, बरोबर आहे, आणि लद्दाख करता विधानसभा असणार अशा प्रकारची व्यवस्था केली, बरोबर आहे की नाही. आणि त्या अनुषंगाने तुमच्या पुस्तकामध्ये नकाशा दिलेला आहे, बरोबर आहे. तर याच्या संदर्भात तुम्हाला चर्चा करायची आहे ना. नंतर पेज नंबर 43 वर पहा. काही प्रदेशात डाव्यांचा उग्रवाद. कोणता? डाव्यांचा उग्रवाद, बरोबर आहे. डाव्यांचा उग्रवाद. आता या ठिकाणी डावे म्हणजे काय? कम्युनिस्ट पक्ष, चीनवादी आणि रशियावादी. चीनवादी आणि आता या ठिकाणी पहा बरं. आता नक्षलवाद. कोणता? नक्षलवाद. आता आपल्या अमरावती जिल्हा, आपल्या विदर्भामध्ये गडचिरोली जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे? गडचिरोली. आणि त्या जिल्ह्यामध्ये जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये जे नक्षलवादी आहे हे लक्षणाने लपतात आणि त्या ठिकाणी त्यांनी समांतर अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी चालवलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्या अंतर्गत ते काय करतात मग की जे लहान लहान मुलं आहेत, बरोबर आहे, यांचं गावातून अपहरण करतात आणि यांना मग लष्करी ट्रेनिंग देतात आणि मग याचा उपयोग, बरोबर आहे, आणि जी युवक आहे याचा उपयोग आपल्या सरकारसोबत लढण्याकरता करतात, बरोबर आहे. याचा महत्वाचा मुद्दा असा की नक्षलवादी ही चळवळ सुरू झालेली आहे आणि ही जी चळवळ 70च्या शतकामध्ये सिलीगुडी, पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी नावाचा जिल्हा आहे आणि या ठिकाणी एक नक्षलवाडी नावाचं गाव आहे. त्या गावातले चारू मुजुमदार आणि नंतर कारू संन्याल हे डाव्याचे विचार म्हणजे जे मार्क्सवादी जे विचार आहे या विचारावर प्रभावित झाले होते आणि मग यांनी असं ठरवलं की एक कामगारांचं राज्य असावं. कुठलं राज्य असावं? कामगारांचं राज्य असावं. आणि त्याकरता भारत सरकारच्या विरुद्ध त्यांनी सशस्त्र बंडाई उभारली, बरोबर आहे की नाही. पाहता आणि याला आपण काय म्हणतो? डाव्यांचा उग्रवाद. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का कार्ल मार्क्स तुम्ही नाव ऐकलं काय? कॉम्रेड. म्हणजे त्याचं काय म्हणणं आहे की जगामध्ये दोनच गट आहे, हॅव्स अँड नॉट हॅव्स. म्हणजे ज्याच्याकडे संसाधन नाही असा गरिबांचा वर्ग आणि ज्याच्याकडे संसाधन आहे असा कोणता? श्रीमंताचा वर्ग. आणि दोघांमध्ये संघर्ष आहे. आणि मग सत्तेचा जो मार्ग आहे हा सत्तेचा मार्ग बंदुकीच्या गोळीच्या म्हणजे बंदुकीची जी नळी आहे या नळीतून जातो. याचा अर्थ काय? त्यांना सशस्त्र रक्त रंजित क्रांतीवर त्यांचा विश्वास आहे, बरोबर आहे. तशा प्रकारची राज्य क्रांती पुण्या देशात झाली, रशियात झाली, बरोबर आहे की नाही. पुण्या देशात झाली होती, रशियामध्ये, नंतर चीनमध्ये सुद्धा अशाच प्रकारची क्रांती झाली, बरोबर आहे की नाही. आणि याच्या माध्यमातून जगामध्ये कम्युनिस्टांचं सरकार आलं, बरोबर आहे, कम्युनिस्ट. आणि अशा प्रकारचं हे जे शासन आहे हे शासन लोकशाही विरोधी आहे. आता पहा बरोबर, हे जे नक्षलवादी आहे, नक्षलवाद्यांना लोकशाही मान्य आहे काय? त्यांना हिंसाचार मान्य आहे. त्यांना काय मान्य आहे? हिंसाचार मान्य. आणि अशा प्रकारची ही जी परिस्थिती आहे याला आपण काय म्हणतो? डाव्यांचा उग्रवाद. पाहता नक्षलवादी चळवळी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते. तिला शेतकरी, तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ही चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरलेली आहे. तिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्यांकडून झालेले दुर्लक्षिले गेल्याची भावना असते, तिथे ही चळवळ यशस्वी होते. आता या ठिकाणी डाव्यांचा उग्रवाद, बरोबर आहे. आता या ठिकाणी जे डाव्या विचारसरणीचे जे लोक आहेत, तुम्हाला डावी विचारसरणी म्हणजे काय सांगितलं, बरोबर आहे. आणि या ठिकाणी डाव्या विचारसरणीची जी विचारसरणी आहे तर यांचं काय म्हणणं आहे की समजा जो एखादा दलित आहे, दलित म्हणजे काय? त्याच्यावर अन्याय झालेला आहे, तथाकथित अन्याय झालेला आहे, बरोबर आहे. शेतमजूर आहे, बरोबर आहे, जो कामगार आहे, बरोबर आहे, लक्षात नाही आलं किंवा आदिवासी आहे. तर हे लोक काय करतात की यांच्यावर अन्याय झाला अशा प्रकारचं कुठे कुठे अन्याय होत असेल, बरोबर आहे. परंतु याचा अर्थ असा की हाती बंदूक घेतली पाहिजे अन्याय जे होतात हे चुकीचं आहे, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे की जे शेतमजूर आहेत, बरोबर आहे, नंतर आदिवासी आणि दलित आहेत, बरोबर आहे, तर यांची पाहता डबल पुन्हा वाचतो मी.
नक्षलवादी चळवळी माओवादी चळवळ किंवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते. तर माओ म्हणजे काय सांगा. माओ माओ म्हणजे काय. हा चीनचा सत्याधीश होता. कोणता. माओ सेतुंग बरोबर आहे. यानं चीनची लष्करी क्रांती केली होती. कोणती. माओवादी क्रांती म्हणजे कोणती. चीनची डावी क्रांती बरोबर आहे. कम्युनिस्ट क्रांती याचा जनक होता कोणता. माओ सेतुंग. आणि त्यांना संपूर्ण जे विरोधक आहेत यांना विरोधकांना पूर्ण नष्ट केलं होतं बरोबर आहे की नाही. नंतर उग्रवादी ओळखली जाते. तिला शेतमजूर दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ती चळवळ शहरी भागात कामगार वर्गात पसरलेली आहे. तिथे अन्याय शोषण दमन आणि राज्याकडून दुर्लक्ष केल्याची भावना असते. तिथे ही चळवळ यशस्वी होते बरोबर आहे. आणि या ठिकाणी मग ही जी चळवळ आहे कोणाची श्रीमंत लोक जातात त्या चळवळीमध्ये शेतमजूर बरोबर आहे. नंतर दलित कामगार आणि नंतर कोणतं आदिवासी क्षेत्रामध्ये ही चळवळ फोफावली जाते बरोबर आहे. कारण या ठिकाणी काय तिथे की त्यांची अशी भावना असते की आपण आपला राज्य आपल्याकडे दुर्लक्ष करते. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची कनेक्टिव्हिटी नसते बरोबर आहे की नाही. आणि अशा भागात कशी चळवळ किंवा ज्या ठिकाणी जंगल आहे या ठिकाणी काय आहे जंगल आहे अशा ठिकाणची ही चळवळ यशस्वी म्हणजे ही जी चळवळ आहे अशी ही चळवळ फोफावते बरोबर. आणि समजा शहरी भागामध्ये म्हणजे अर्बन नक्षल कोणतं की कामगार वर्गामध्ये याचे समर्थक असतात. पुढे असतात कामगार वर्गामध्ये याचे समर्थक असतात बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी हा जो भाग आहे म्हणजे हा भाग कसा म्हणजे साधारणतः कसा ज्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही रस्ते नाही बरोबर आहे जंगल आहे बरोबर आहे अशा ठिकाणी ही चळवळ यशस्वी होण्याची शक्यता असते बरोबर आहे. नक्षलवादी चळवळीची मुळे तेलंगणा चळवळी 1945, 46, 51 मध्ये सापडतात. की शेतकऱ्यांच्या सरंजामशाही विरुद्ध चळवळीला प्रथम भारतीय कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता. सुरुवातीला या चळवळीला एशिया रिपब्लिक भारत सरकारने जमीन सुधारणासाठी योजलेल्या कार्यक्रमामुळे या चळवळीचा जोर कमी झाला. आता या ठिकाणी ही जी हा जो उग्रवाद डाव्यांचा बरोबर आहे तर याचा जो मूळ आहे पुढे सापडते सांगा बरं. 1945 ते 51 याच्या दरम्यान तेलंगणा या भागातील जी जनता आहे बरोबर आहे या जनतेनं ही जी जमीनदार होती या जमीनदारावरती उठाव केला होता. लक्षात नाही. जमीनदारी म्हणजे काय सांगा. जमीनदार म्हणजे काय. समजा एखादा शेतकरी त्याच्याकडे 5,000 एकर जमीन आहे. तो जमीनदार झाला काय आणि मग त्याची जी जमीन आहे ही जमीन तो इतर जे लहान लहान शेतकरी यांना तो कसण्याकरता देत असे. आणि मग हा जो जमीनदार हा शेतकऱ्यांवर अन्याय करत असे बरोबर आहे. याच्या विरोधात मग हे आंदोलन झालं बरोबर आहे की नाही. आणि या आंदोलनामुळं आणि हा जो आंदोलन आहे या आंदोलनाला कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला. पुढे पाठिंबा दिला कम्युनिस्ट पक्षाला पाठिंबा दिला. आणि आपल्या देशामध्ये तुम्ही इतिहासामध्ये आपण शिकलो की 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. पुण्याची स्थापना झाली भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची 1925 ला स्थापना झाली बरोबर आहे की नाही. ठीक आहे पहा ती पुण्यात तेलंगणा आंध्र प्रदेशचा भाग होता की तेलंगणा कोणता भागाचा आदिलाबाद बरोबर आहे. नंतर निजामाबाद बरोबर आहे. सिकंदराबाद आहे ना आंध्र प्रदेशचा भाग. करीमनगर बरोबर आहे. वरंगल हा भाग या ठिकाणी म्हणजे जमीनदार होते. या जमीनदारावरती शेतकऱ्यांनी काय केलं उठाव केला होता. आणि या उठावाला कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला होता. आणि ही जी क्रांती होती सशस्त्र क्रांती बरोबर आहे. पहा सुरुवातीला या चळवळीला यश आले परंतु भारत सरकारने जमीन सुधारण्यासाठी योजलेल्या कार्यक्रमामुळे या चळवळीचा जोर कमी झाला. नंतर भारत सरकारनं जमीन सुधारणा करण्याकरता जमीनदारी नष्ट केली कायद्याप्रमाणे. नंतर सिलिंगचा कायदा आणला आणि त्या सिलिंगच्या कायद्याच्या अंतर्गत कमाल भूधारणा इतकी जमीन तुम्हाला ठेवते. आणि मग याच्या माध्यमातून बरीचशी जमीन आहे ही जमीन मोकळी झाली. आणि ही जी जमीन आहे भूमी लोकांना वाटप करण्यात आली. आणि त्याच्यानंतर आपले नाव काय विनोबा भावेनं भूधानाचा पदयात्रा काढली बरोबर. आणि पदयात्रेच्या माध्यमातून अशी बरीचशी जी जमीनदारापासून बरीचशी जी जमीन आहे ही जमीन त्यांनी जमा केली. आणि याच्या माध्यमातून ही जमीन आहे ही जमीन भूमी लोकांना देण्यात आली बरोबर. आणि त्याच्यामुळे भूसुधारणा कायदा झाला. याच्यामुळे काय झालं की ही जी चळवळ आहे म्हणजे तेलंगणामधली तिचा जोर कमी झाला बरोबर आहे. नंतरचा मुद्दा माझ्या त्याच्यामध्ये 1967 मध्ये भारतात सरंजाम प्रवृत्तीच्या विरोधात पश्चिम बंगाल नक्षलवादी बारी येथे आंदोलन करण्यात आले. आणि या चळवळीची वैधानिक बैठक मार्क्स लेनिन आणि माओ यांच्या विचारसरणीवर आधारित असलेल्या चारू मुजुमदार यांच्या लेखनात सापडतो. आणि नंतर मग अशाच प्रकारचे आंदोलन सरंजामशाही विरोधात म्हणजे काय जमीनदारशाहीच्या विरोधात 1967 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सिलीगुडी हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नक्षलवाडी या गावात झाला बरोबर आहे. आणि मग ही जी चळवळ आहे या चळवळीची जी वैचारिक बैठक आहे याचा आधार कोणता होता माओ. मार्क्स नंतर माओ आणि लेनिन बरोबर आहे यांच्या विचारावर होता. मार्क्सवाद माओ मार्क्स कुठला होता युरोप खंडाचा जर्मनीचा होता बरोबर आहे. नंतर माओ
चीन मधला आणि लेनिन कुठला रशियाचा, बरोबर आहे. लक्षात आलं काय? म्हणजे रशियाची क्रांती झाली होती राजेशाही विरोधात, याचा नेता लेनिन होता. नंतर याचा नेता कोण होता? चीन मधला माओ. 1949 1949 हा क्रांती झाली, बरोबर आहे. ही क्रांती 1900 क्रांती आता 1916 ची क्रांती, रशियन राज्य क्रांती. नंतर मार्च, बरोबर आहे. तर मार्च साधारणतः म्हणजे 1890 पर्यंत तो जीवन होता माझ्या माहिती, बरोबर आहे की नाही. हा मार्च, काल मार्च. याचे जे विचार आहे या विचारावर क्रांती होती. मी यांचं काय म्हणणं आहे की जो कामगार जो वर्ग आहे, जो प्रत्यक्ष काम करतो, बरोबर आहे, याला राज्य करण्याचा अधिकार आहे. याला काय राज्य करण्याचा अधिकार आहे. जगामध्ये हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष कशात आहे? श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग, श्रीमंत वर्ग आणि गरीब वर्ग याच्यावर संघर्ष आहे, बरोबर आहे. आणि मग काय करतात, ही जी गोरगरिबांचे जे हाल आहे, हे हाल नष्ट करण्याकरता पुरा सरकारला पाहिजे, कामगारांचं सरकारला पाहिजे, शेतमजुरांचं सरकारला पाहिजे, बरोबर आहे. वास्तविकता संकल्पना बरोबर आहे, पण याच्या अंतर्गत ही काय हुकुमशाही एक प्रकारची. कामगारांचं सरकार म्हणजे तिथे एखादा कामगार बनणार, कामगार एखादा मुख्य बनणार होता काय? त्या ठिकाणी समजा असा एखादा नेता, एखादा हुकुमशाह प्रमुख बनणार होता आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या अधिपत्याखाली सर्वांनी त्याचे हुकूम मानावे, अशा प्रकारची परिस्थिती, त्याला म्हणून डाव्याचा उपक्रम, बरोबर आहे की. आणि मग अशीच प्रकारची परिस्थिती रशियामध्ये सुद्धा होती, अशाच प्रकारची परिस्थिती माओमध्ये म्हणजे चीनमध्ये सुद्धा होती, बरोबर आहे. आणि मग यांनी काय केलं की आपले जे विरोधक आहे, बरोबर, या विरोधकांना पूर्ण नष्ट करून टाकलं, बरोबर आहे. नंतर लेनिनच्या नंतर तिथे स्टॅलिन आला, हुकुमशाह, बरोबर. कोणाला? स्टॅलिन. आणि या स्टॅलिननं पूर्णपणे जे विरोधक होते या विरोधकांना मारून टाकलं. नंतर माओनं अशाच प्रकारचं काम केलं, बरोबर आहे. म्हणजे ही काय एक प्रकारची काय ती रक्तरंजित क्रांती होती, बरोबर आहे. विरोधकांना पूर्णपणे मारून टाका, विरोधकांना पूर्णपणे मारून टाका, अशा प्रकारचं त्यांचं तत्वज्ञान होतं. आणि तत्वज्ञानाच्या आधारावर एक असं आंदोलन सुरू झालं, बरोबर आहे. पहा, नंतर त्याचा प्रणेता कोण होता? चारू मुजुमदार. कोणता? चारू मुजुमदार. नंतर दुसरा कोणता होता? कान्हू सल्यान. कोण होता? कान्हू सल्यान, बरोबर आहे. कोणतं गाव होतं ते? नक्षलबारी. ठीक आहे. शासनाने या चळवळीविरुद्ध उचललेली पावले आणि मुजुमदार यांच्या अटकेनंतर 1970च्या दशकात या चळवळीचा जोर कमी झाला आणि पुढे 1980च्या दशकात ती चळवळ उग्रवादी स्वरूपात पुन्हा उदयाला आली. आणि अशा प्रकारे मग हा जो चारू मुजुमदार आहे, बरोबर आहे की, याला भारत सरकारच्या विरोधात अशी सशस्त्र अशा प्रकारची क्रांती सुरू केली. आणि याच्या माध्यमातून मग भारत सरकारनं याच्यावर ऍक्शन घेतली आणि मग याला अटक करण्यात आली. कोणाला? चारू मुजुमदार, बरोबर आहे. तुम्ही आज सुद्धा ते गाव आहे नक्षलबारी, या नक्षलबारी या गावामध्ये या माओचा पुतळा आहे. आता वास्तविक पाहता माओ आपल्या देशाचा शत्रू, यानं आपल्या देशावर 1962 मध्ये आक्रमण केलं होतं, बरोबर आहे. आपल्या देशातील मूर्ख लोक पहा, आपल्या देशाला जो कम्युनिस्ट पक्ष होता, बरोबर आहे, कम्युनिस्ट पक्षानं चीनचं जे आक्रमण आपल्या देशावर झालं होतं याचं समर्थन कम्युनिस्ट पक्षाने केलं होतं, बरोबर आहे. म्हणजे आपल्या देश अशा प्रकारचे लोक आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्या देशावर आक्रमण झालं त्याचं समर्थन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलं होतं, भारताच्या कम्युनिस्ट पक्षाने, बरोबर आहे. लक्षात नाही आलं काय? याचा इथं पुतळा आहे, मार्से पुतळा आहे त्या गावात, लेनिनचा पुतळा आहे त्या गावात, बरोबर आहे. लाल असे पुतळे आहे, याला कोणती म्हणतात? लाल क्रांती, लाल भाई. ठीक आहे. पहा, शासनाने या चळवळीविरुद्ध उचललेली पावले मुजुमदारांच्या 1970च्या दशकात याचा जोर कमी झाला. पुढे 1980च्या दशकात ही चळवळ उग्रवादी स्वरूपात पुन्हा उदयाला आली. आणि नंतर मग 1980 पासून पुन्हा ही चळवळ उदयाला आली. याचा जोर पुढे सध्या आता बिहारचा काही भाग, झारखंडचा काही भाग, बरोबर आहे. नंतर छत्तीसगड, बरोबर आहे की, छत्तीसगडचा बस्तर जिल्हा. नंतर महाराष्ट्रातला आपल्या विदर्भातला कोणता? गडचिरोली जिल्हा, बरोबर आहे. नंतर आपला जो नंतर उडीसा मधला जिल्हा, बरोबर आहे, उडीसा मधला जंगम जिल्हा, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा काही भाग, या ठिकाणी इतक्या भागावर याचा काय प्रभाव आहे. आता या ठिकाणी नक्षलवाद पुढे होऊ शकते यशस्वी साधारणतः की या ठिकाणी जंगल आहे, पुढे गडचिरोली पक्क जंगल आहे की नाही, आणि सपाट जंगल आहे. आणि त्या ठिकाणी ते काय करतात, मग नक्षलवादी त्याचं तिथे ट्रेनिंग सेंटर असते, तिथे ते राहतात आणि मग नंतर ते घातपाती कारवाई करतात, बरोबर आहे की नाही. आणि अशाच प्रकारची परिस्थिती कुठे आहे? छत्तीसगडमध्ये आहे की नाही. त्यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटच्या भागामध्ये अशा प्रकारची आतंकवादी कारवाई सुरू करतील, कशा प्रकारची चाचपणी केली करते. त्या ठिकाणी सपाट जंगल आहे मेळघाटचं, ओळखी देखील आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे प्रयत्न काय सक्सेस झाले, बरोबर. पहा, ठीक आहे. 2004 मध्ये वेगवेगळे नक्षलवादी गट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्स लेनिनवादी इत्यादी गट एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, माओवादी, सीपीआय, माओइस्ट ही स्थापन केली. नंतर 2004
त्यामध्ये जे विविध प्रकारचे दावे गट होते बरोबर आहे एकत्र आले यांनी आणि कोणता पक्ष स्थापन केला मग कोणता पक्ष स्थापन केला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी सीपीआयएम बरोबर आहे माओइस्ट कोणता माओइस्ट कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट हा माओवादी कोणता पक्ष माओवादी सीपीआय माओवादी 2004 मध्ये स्थापन केला मार्क्स लेनिन आणि माओ यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारित एकत्रित येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी ही राजकीय पक्ष संघटना म्हणून पुढे आलेली आणि अशा प्रकारे मार्क्स माओ आणि लेनिन बरोबर यांच्या विचारावर आधारित एक राजकीय पक्ष स्थापना करायचा कोणता सीपीआय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट कोणता पक्ष माओइस्ट म्हणजे माओवादी म्हणजे काय की आपल्या देशाची लोकशाही परिस्थिती नष्ट करणे बरोबर आहे आणि नंतर कामगारांचं सरकार या देशात आणणे म्हणजे एखादा हुकुमशाह समोर यावं आणि त्यानं मग इतरांनी म्हणजे बाकीचे जे विरोधक आहे यांना नष्ट करत करणे म्हणजे काय यांना मारून टाकावं आणि नंतर मग यांचं सरकार आणावं म्हणजे यांना लोकशाही मान्य काय या देशातली यांना या देशातली लोकशाही मान्य नाही या देशातली लोकशाही यांना नष्ट करायची नक्षलवाद्यांना बरोबर आहे आणि आपली हुकुमशाही नाही असा गृहमंत्राच्या निरीक्षणानुसार जहालवादी दावे गट रेल्वे रस्ते वीज आणि दूरसंचार यासारख्या पायाभूत विकास कामामध्ये दहशतीचा व हिंसक मार्गाने अडथळा यांचा जेणेकरून शासनाच्या योजना या भागात कशा कुचकामी ठरतील असा ते प्रचार करू शकतात आणि अशा प्रकारे म्हणजे रस्ते आहे यांची भूमिका काय असते मग की जे रस्ते झाले नाही पाहिजे वीज प्रकल्प झाले नाही पाहिजे किंवा ज्या सोयी आहे शिक्षणाच्या सोयी झाल्या पाहिजे बरोबर आहे की नाही याच्या माध्यमातून काय मग समजा त्या भागात शाळा नाही तंत्रज्ञान कोणाचं आतंक द्यायचं बरोबर आहे की नाही लक्षात घ्यायला काय अशा प्रकारे ज्या पायाभूत सुविधा आहे या सुविधा होऊ नये तुम्हाला माहिती आहे का समजा नक्षलवादी भागात रस्त्याचं काम जर सुरू आहे बरोबर आहे अशा वेळेला ते कॉन्ट्रॅक्टरला धमकी देतात बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे का त्या ठिकाणी फॉरेस्ट असते की फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे डेपो आहे अनेक नक्षलवाद्यांनी आगी लावल्या ग्रामपंचायतला आगी लावल्या समजा एखादा म्हणजे समजा आपण त्या भागात पाहुणे जर गेलो बरोबर आहे तर तिथे नक्षलवादी विचारतात की हा कोण आहे बरोबर आहे की फार म्हणजे त्या ठिकाणी जे लोक आहेत ते फार टेन्शन मध्ये असतात नक्षलवाद्यांना जेवण पुरवणे ही गावकरी जबाबदारी असते समजा गावातील नक्षलवादी एखाद्या माणसाला ठार करतात लोकांच्या समोर आपल्या गावात अशा प्रकारची परिस्थिती आपल्या गावात समजा हिंमत करून पडक्या गावातला माणूस आपल्या गावातल्या माणसाला जाहीररित्या मारून काय जिवंत असं होऊ शकते का आपण अशा प्रकारची परिस्थिती त्या भागात आहे मुख्य लोक किती टेन्शन खाली जगत बरोबर आहे की नाही आणि असा आतंकवाद आहे पुन्हा डाव्या लक्षात नाही आलं काय आणि अशा प्रकारे विकास जी कामं आहेत ती विकास कामं त्या जनतेपर्यंत पोहोचणे अशी त्यांची प्रयत्न बरोबर आहे माझा साधारणतः जंगली आणि दुर्गम प्रदेशात दळणवळणाची साधने नसतात आणि त्यामुळे तिथे सक्षम सुरक्षा व्यवस्था पोहोचू शकत नाही आणि याच भागात नक्षलवाद्यांचा वाव अधिक असतो आणि बरोबर आहे की तुम्हाला काय सांगितलं की जंगल आहे आता बाबा मेळघाटच्या भागामध्ये जंगल सपाट जंगल आहे काय कुठं सपाट जंगल बरोबर आहे की नाही की ज्या ठिकाणी किंवा कनेक्टिव्हिटी नसते आता उदाहरणार्थ बाबा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या नदी आहे सांगा बरं वैनगंगा नदी आहे वर्धा नदी आहे गोदावरी नदी आहे की या ठिकाणी असे तिन्ही नद्यांचा संगम आहे त्याचबरोबर जंगल आहे जंगल कसं आहे असं उंच सगळं जंगल आहे सपाट जंगल आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचं जे राहण्याची जी परिस्थिती आहे बरोबर आहे त्यांना पोषक असं वातावरण आहे बरोबर आहे त्याच्यामुळे म्हणजे भौगोलिक परिस्थिती त्यांना पोषक आहे लक्षात नाही कारण त्याच्यामुळे जे सुरक्षा दळे आहे ते पोहोचणं त्यांना कठीण झाले बरोबर आहे की नाही पाहता नंतर डाव्याचा उग्रवाद म्हणजे काय 2004 मध्ये पीपल वॉर ही आंध्र प्रदेशातील संघटना आणि भारतातील माओवादी केंद्र या बिहार आणि परिसरात वावर असणाऱ्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी सीपीआय माओइस्ट हा राजकीय माओइस्ट पक्ष स्थापन केला हा पक्ष डावा उग्रवादी पक्ष आहे या पक्षाचा समाज बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा 1947 नुसार अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967 दहशतवादी संघटनेत केलेला आहे सीपीआय च्या माओवादी विचारसरणीचा वापर सशस्त्र बंडाने शासन उलटून टाकण्याकरता केला आहे आणि अशा प्रकारे 2004 मध्ये ही संघटना आहे की सीपीआय माओवादी ही कोणती संघटना आहे लोकशाही संघटना आहे काय ती आतंकवादी संघटना आहे बरोबर आणि याचा उद्देश काय की आपल्या देशात जे सरकार आहे सरकार नष्ट करायचं आणि मग यांची हुकुमशाही आणायची बरोबर आहे की आणि याच्यामध्ये याच्या अंतर्गत आपल्या कोणता कायदा आहे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणजे कोणता बेकायदेशीर जे कायदे आहे बेकायदेशीर ऍक्टिव्हिटी आहे की नाही समजा एखाद्या व्यक्तीनं समजा घटनेच्या म्हणजे ज्या गोष्टीला मान्यता नाही समाजाची किंवा शासनाची मान्यता नाही बरोबर आहे की नाही अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज बरोबर आहे म्हणजे बेकायदेशीर कारवाई कोणत्या कोणासारखा कायदा आहे 1967
ठेवून, बरोबर आहे. याच्या अंतर्गत हा जो पक्ष आहे याला प्रतिबंधित केलेला आहे, बरोबर आहे. आणि याची स्थापना केव्हा झाली मग 2004 मध्ये. कोणता? माओवादी. कोणता पक्ष? माओवादी, बरोबर आहे. पाहता याच्यामध्ये आंध्र प्रदेश संघटना PWP, पीपल्स वॉर ग्रुप. पीपल्स वॉर ग्रुप कोणता? पीपल्स वॉर ग्रुप कुठला? आंध्र प्रदेशामधला. कोणता? पीपल्स वॉर ग्रुप, PWP, नाही काय. नंतर दुसरा कोणता आता इथं? भारतीय माओवादी सेंटर, MCCI. MCCI, बरोबर आहे. म्हणजे काय इथं? माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर, बरोबर, ऑफ इंडिया. माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया, बरोबर आहे की नाही. म्हणजे मार्क्सवादी, माओवादी, मार्क्सवादी आणि माओवादी, बरोबर आहे. आणि हे पक्ष कोणते आहे मग? उग्रवादी म्हणजे आतंकवादी. म्हणजे आतंकवादी. यांचा लोकशाही विश्वास आहे काय? यांचा कसा विश्वास आहे? हिंसेवर विश्वास आहे त्यांचा, आहे की नाही. माओ काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? की सत्तेचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतून जातो. सत्तेचा मार्ग कशातून जातो? कशातून जातो? बंदुकीच्या नळीतून. म्हणजे याचा अर्थ काय? त्याचा बॅड विश्वास आहे काय? त्याला कशात विश्वास आहे? बुलेटवर. बुलेट म्हणजे काय? बंदुकीची गोळी. आपल्या देशामध्ये सत्तांतर कशातून सांगा बरं? आपल्या देशामध्ये 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार आलं ना, बरोबर आहे. त्याच्या अगोदर मनमोहन सिंग यांचे प्रधानमंत्री होते आपल्या देशाचे. आणि हा जो हे जे सत्तांतर झालं, बरोबर आहे, तर याचं कशाच्या माध्यमातून झालं? लोकांनी सत्तांतर केलं की नाही? कशाच्या माध्यमातून झालं? लोकशाहीच्या माध्यमातून झालं, बरोबर आहे की? म्हणजे काय? बुलेटच्या माध्यमातून झालं काय? सत्तांतर बॅलटच्या माध्यमातून. बॅलट म्हणजे लोकशाही, बरोबर आहे की? हे लोकांनी काय केलं? लोकांनी सरकार, म्हणजे काँग्रेसचे सरकार होते, सरकार लोकांनी बदलून टाकलं की नाही? हे काय झालं? बॅलटच्या माध्यमातून झालं का? बुलेटच्या माध्यमातून सत्तांतर? बॅलटच्या, बरोबर आहे. मतपत्राच्या माध्यमातून झालं की नाही? हा माओ काय म्हणतो? की सत्तेचा मार्ग हा बंदुकीच्या नळीतून जातो. बंदुकीच्या नळीतून म्हणजे काय? याचा अर्थ काय? याला रक्तपात मान्य आहे. याला काय मान्य आहे? माओला रक्तपात. ठीक आहे. नक्षलवादी देशाकरता घातक आहे. ठीक आहे. हा नंतर पाहता येतं. ठीक आहे. द्यायचं एम म्हणजे काय सांगा बरं? MCCI, माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया, बरोबर आहे. माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर ऑफ इंडिया, MCCI. ठीक आहे. झालं. नंतर आता इथे पहा, नक्षलवादी हल्ला. नक्षलवादी हल्ला गडचिरोली मध्ये पहा. यांनी काय केलं? आगीचा स्फोट केला, भूसुरुंगाचा स्फोट केला. आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे पोलीस मध्ये बसले होते की नाही, यांच्यावरती फायरिंग करतात. मग म्हणजे पहा की चित्र पहा. या चित्राच्या अंतर्गत काय करतात माहिती आहे का तुम्हाला? एखादा रस्ता असते, बरोबर आहे, जंगलावरला. आणि जंगलाच्या रस्त्यावर ते काय करतात? मग रस्त्यात आयडी पेरतात. काय म्हणजे काय? भूसुरुंग पेरतात. आणि त्या आयडी सुद्धा वाहन गेलं, वाहन गेल्यावर त्याचा स्फोट होते की नाही. आणि मग हे जे वाहन आहे, या वाहनावर दबाव करून धरलेले जे नक्षलवादी असतात त्याच्यावर फायरिंग करतात. काय करतात? फायरिंग. तुला गोष्ट सांगतो पहा, की समजा एक अशा प्रकारचा हल्ला झाला. काय झालं? अशाच प्रकारचा नक्षलवाद्यांचा हल्ला झाला. आणि नंतर मग एक जो पोलीस आहे, पोलीस PSI, तो जखमी झाला होता, बरोबर आहे. आणि नंतर जखमी अवस्थेमध्ये पाणी मागत होता. तर पाणी मागितल्यावर त्या नक्षलवाद्यानं त्याच्या तोंडात बंदूक टाकली. आणि त्या बंदुकीच्या त्याच्या तोंडात टाकली. इतके क्रूर असतात नक्षलवादी, बरोबर आहे की नाही? याचे डावपेच पहा. त्यांचे काही डावपेच प्रचार, व्यापक डावपेच खालील प्रमाणे: प्रचारकी घोषणांचा वापर, ते घोषणा देतात असे, आहे की नाही. नंतर जन चळवळीची उभारणी, म्हणजे आम्ही जनतेकरता काही चांगलं काम करतो अशा प्रकारे ते जनतेमध्ये अशी चळवळ उभारतात, बरोबर आहे. नंतर महिला, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना या क्रांतिकारी चळवळीकडे वळवणे. आणि अशा प्रकारे ज्या महिला आहे, आदिवासी आहे, बरोबर आहे की अल्पसंख्याक आहे, यांचा पाठिंबा प्राप्त करणे, नाही काय. नंतर जनतेच्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांचे लक्ष वेधणे. तुम्हाला माहिती आहे, आता एक नवीन प्रकार सुरू झाला, अर्बन नक्षली. कोणता? माहिती आहे तुम्हाला? मागे या ठिकाणी कोरेगाव भीमा प्रश्नावरून किती एक यल्गार परिषद झाली की नाही, बरोबर आहे. आणि मग त्याच्यामुळे दंगल झाली होती, म्हणजे तुम्हाला कोरेगाव भीमा प्रकरण. आणि त्याच्यानंतर याच्या संदर्भात जे काही नक्षल काही लोकांना अटक करण्यात आली, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की? तेलतुंबे नावाचा एक माणूस आहे. कोण? तेलतुंबे. आणि त्याच्यावर अर्बन नक्षली, त्याच्यावर म्हणजे सरकारनं कारवाई केली, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. म्हणजे पहा, म्हणजे जनतेच्या प्रश्नावर शहरी लोकांचे लक्ष वेधणे, बरोबर आहे. नंतर सैनिकी संघटनेचा विकास करणे. म्हणजे काय? सैन्य म्हणजे नक्षलवादी म्हणजे सशस्त्र क्रांती करतात. सशस्त्र क्रांती करतात. एक सैनिक संघटनेचा विकास करणे म्हणजे काय? या ठिकाणी
एक लष्करी असा एक युनिट उभारणे, बरोबर आहे. कशा करता? पोलीस दलावर हल्ला करण्याकरता, पोलीस दलावर हल्ला करण्याकरता, बरोबर. पहा, संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार नक्षलवादी तसम संघटना या 6 वर्षाच्या मुलांना देखील आपल्या बाल सैनिक गटात सामील करून घेतात, बरोबर. आणि पहा किती 6 वर्षाची मुलं, किती 6 वर्षाची मुलं सुद्धा युएनचा जो म्हणजे काय युएनचा जो काही अहवाल, या अहवालानुसार 6 वर्षाच्या मुलांना सुद्धा हे नक्षलवादी आपल्या संघटनेत सामील करून घेतात, बरोबर आहे. पहा, मुलांना बालगटात बालदस्त्यात सामील होण्याकरता बळजबरी केली जाते. या मुलाचा वापर टपाल आणि माल पोहोचवणे, माहिती काढणे आणि फोटोकॉपी इत्यादी कामाकरता केला जातो. आणि विशेषतः लहान मुलींचे अपहरण केले जाते आणि या गोष्टीची गंभीर दखल या अहवालात घेतलेली आहे. पहा बरोबर, सांगा बरं, 6 वर्षाची मुलं आहे, याचा अशा कामाकरता वापर करणं मानसिक गोष्टी का नाही? याचं काम कोणतं? की जे सुरुंग आहे, हे सुरुंग पेरणे, नंतर टपाल पोहोचवणे, एखादी माल पोहोचवणे किंवा एखादी माहिती पोहोचवणे, बरोबर आहे. याच्याकरता या मुलांचा वापर केला जातो आणि मुलींना सुद्धा या काम म्हणजे याचं अपहरण केलं जाते, बरोबर आहे. पाहता, ठीक आहे. नंतर दहशतवाद म्हणजे काय सांगा? दहशत या शब्दाचा अर्थ काय? भीती निर्माण करणे. काय निर्माण करणे? भीती. आणि मग याचा अर्थ काय? दहशत म्हणजे काय? दहशतवादी काय करतात मग? की दहशतवाद्यांचं ते ध्येय आहे, हे ध्येय चांगलं असते का सांगा? दहशतवाद्यांचं हे वाईट असते, बरोबर आहे. वाईट म्हणजे काय? त्यांचं जे मूळ तो वाद असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे एका विशिष्ट एखाद्या विचारसरणी करता, एका विशिष्ट विचारसरणी करता की विचारसरणी लोकशाही विरोधी आहे, समाज विरोधी आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग याच्याकरता ते काय करतात? हिंसेचा सहारा घेतात. कशाचा सहारा घेतात? हिंसेचा सहारा घेतात आणि समाजामध्ये दहशत निर्माण करतात. आणि याच्यामुळे काय होते? समाजाचा विकास होते का? समाज अधोगती समाजाची पाहत आहे. दहशतवाद म्हणजे समाजात भीती निर्माण करण्याकरता हिंसेचा केलेला वापर होय. दहशतवाद हा जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागात केलेला हल्ला आहे. या नागरी हल्ल्याला सॉफ्ट टार्गेट असे म्हणतात, बरोबर आहे. नंतर बस स्थानके, विमानतळ, सिनेमागृह, मॉल, बाजार इत्यादी वर हल्ला करण्याचे धावपे यात वापरले जातात. याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, बरोबर आहे. दहशत निर्माण करणे म्हणजे उद्देश काय असते? की आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरता, आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरता जनतेमध्ये काय करणे? दहशत निर्माण करणे. आणि याच्याकरता हिंसेचा वापर करणे. काय करणे? हिंसेचा. याच्याकरता जो नागरी भाग आहे, आता उदाहरण शहरी भाग आहे, बरोबर. आणि शहरी भागामध्ये समजा एखादं रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल, बस स्टेशन असेल, बरोबर आहे, किंवा समजा एखादा बाजार असेल किंवा एखादा मॉल असेल, या ठिकाणी काय करणे? बॉम्बस्फोट करणे. या ठिकाणी काय करणे? बॉम्बस्फोट करणे. याला म्हणतात सॉफ्ट टार्गेट. आता उदाहरणार्थ बाबा समजा एखादा गजबजलेला भाग आहे आणि त्या ठिकाणी असंख्य लोकांना वावर असते की नेहमी लोक जाण्यायेणं करत असतात. आणि अशा ठिकाणी एखादा बॉम्ब ठेवून दिला, त्याचा बॉम्बचा स्फोट जो झाला तर मग काय होईल? असंख्य लोक मरण पावतात ना. आणि अशा प्रकारे दहशतवादी अशा प्रकारे काय करतात? अशा प्रकारे कृत्य करतात, बरोबर आहे की नाही. आता समजा आपल्या देशामध्ये ह्या 10 वर्षात हे साधारणतः नरेंद्र मोदी सरकार आलं तेव्हापासून हे प्रकार फार कमी झाले आपल्या देशात. नाही तर मग नियमित बॉम्बस्फोट व्हायचे आपल्या देशामध्ये. बॉम्बस्फोट आहे किंवा आतंकवादी हल्ले व्हायचे. आता हे प्रमाण कमी झालेलं आहे. हे प्रमाण सुदैवानं आपल्या देशात कमी झालेलं आहे. कारण हे म्हणजे हे जे सरकार आहे, की सरकार एक मजबूत सरकार आहे की नाही. त्याच्यामुळे जी पॉलिसी आहे, अतिरेक्यांना हँडल करण्याची पॉलिसी फार चांगली आहे. त्याच्यामुळं म्हणजे सरकारची डिफेन्सची पॉलिसी आहे चांगली आहे. त्याच्यामुळं आपल्या देशात असे प्रकार कमी झालेले आहेत. आहे की नाही तर नेहमीच प्रकार व्हायचे असेल. ठीक आहे. पहा, दहशतवाद हा युद्धाचा एक प्रकार आहे. त्याला असममित युद्धतंत्र म्हणतात. कारण युद्धतंत्रात हल्ला करण्याची आणि हिंसाची निश्चित अशी पद्धत नसते, बरोबर आहे. आणि पारंपरिक प्रकारात दहशतवाद हा राज्य केंद्रित होता, बरोबर आहे. पहा आता या ठिकाणी दहशतवाद हा काय? असिमेट्रिक, असममित युद्ध आहे. हे काय? असममित युद्ध आहे, बरोबर आहे. असिमेट्रिक वॉर. ठीक आहे. पहा, कारण या युद्धतंत्रात हल्ला करण्याची किंवा हिंसाची निश्चित अशी पद्धत नसते. समजा युद्ध आहे, पारंपरिक काय असते? युद्ध असते की नाही. याच्यामध्ये याची पद्धत असते. आता आतंकवादाची पद्धत आहे कशी? आतंकवाद कोण्या पद्धतीने हल्ला करण्याची शक्यता असते, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो? असिमेट्रिक वॉर. असिमेट्रिक वॉर, बरोबर आहे. कारण पारंपरिक युद्ध असते. या युद्धामध्ये एक पद्धत अशी युद्धाची, परंतु ही जे दहशतवाद आहे किंवा दहशतवादीच्या कारवाया याच्या काही पद्धत असते काय? आपल्या मताप्रमाणे ते हल्ला करत असतात, बरोबर. पहा, पारंपरिक प्रकारात दहशतवाद हा राज्य केंद्रित होता. तसा तो राज्याच्या विरोधात
सुद्धा होता, बरोबर आहे. यात काही विशिष्ट लोक त्यांच्या हक्काकरता राज्याच्या विरोधात लढत असतात, बरोबर आहे. उदाहरणार्थ एलटीटी ही तामिळवाद्यांची संघटना श्रीलंकेत तामिळ लोकांच्या हक्काकरता लढत होती, बरोबर आहे. नंतर आयरिश प्रजासत्ताक आर्मी, आयरिश रिपब्लिकन आर्मी आयरिश लोकांच्या हक्काकरता लढत होती, बरोबर आहे. पहा आता या ठिकाणी एलटीटी लिट्टे, बरोबर आहे, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळनाडू, याचा मोर्चा होता प्रभाकरन. आता या ठिकाणी म्हणजे ही जी संघटना आहे, ही संघटना का तयार झाली? कारण श्रीलंका देश आहे की कोणता देश आहे? श्रीलंका. आणि श्रीलंका या देशामध्ये दोन समाज प्रमुख आहेत, सिंहळी आणि तमिळ. आणि सिंहळी कशी आहे? बहुसंख्याक आहे, आणि तमिळ कशी आहे? अल्पसंख्याक. आता या ठिकाणी श्रीलंकेमध्ये जी चहाची मळी आहे, बरोबर आहे, या पाहता श्रीलंका आणि भारत या दोन्ही देशात इंग्रजांचं राज्य होतं की नाही. आणि मग इंग्रजांच्या राज्याच्या अंतर्गत तामिळनाडू मधला जो हिंदू समाज होता, बरोबर आहे, यांना काम करण्याकरता श्रीलंकेमध्ये काम करण्याकरता ब्रिटिश सरकारने दिलं. आणि नंतर मग यांची जी वस्ती आहे, यांची वस्ती तामिळ आपल्या श्रीलंकेच्या किनारपट्टीचा जो भाग आहे जाफना या ठिकाणी यांची वस्ती झाली, बरोबर आहे. आणि नंतर मग जे सरकार तामिळ सरकार म्हणजे म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झालं की त्याच्यानंतर श्रीलंकेला स्वातंत्र्य प्राप्त झालं. आणि नंतर मग श्रीलंकेचं हे जे सरकार आहे, श्रीलंकेचं सरकार तामिळनाडू लोकांचे जे प्रश्न होते याच्याकडे दुर्लक्ष करत होतं, बरोबर आहे. यांच्यावर अन्याय होत होता आणि या अन्यायाच्या विरोधात त्यांनी मग असे एक लढा उभारला आणि त्याची एक संघटना तयार केली, त्याला काही लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळनाडू, बरोबर आहे, की राज्याविरोधात लढत होती. आणि त्याचबरोबर तुम्ही याचा नकाशा पहा, इंग्लंडचा नकाशा पहा. इंग्लंडच्या नकाशामध्ये आयर्लंड नावाचा एक भाग आहे, बरोबर आहे. आणि आयर्लंड, बरोबर आहे की नाही, आणि आयर्लंड या प्रदेशामधील लोकांनी आयरिश रिपब्लिकन आर्मी, बरोबर आहे ना, काही नावाची संघटना स्थापन केली. कशाकरता? आयर्लंड मध्ये जे लोक आहे की नाही, म्हणजे आयरिश रिपब्लिकन जी आर्मी आहे, बरोबर आहे की नाही, या लोकांना काय करायचं आहे की इंग्लंड मधून जो आयर्लंड नावाचा भाग आहे हा अलग काढायचा आहे. म्हणजे आयर्लंडच्या जे म्हणजे स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याकरता ही संघटना लढत आहे, बरोबर. आणि या संघटना अशा म्हणजे अशी अनेक अशा आतंकवादी कारवाई केलेल्या आहेत. मी सांगू इच्छितो की 1979 ला भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, तुम्ही नाव ऐकलं, लॉर्ड माउंटबॅटन. या लॉर्ड माउंटबॅटन यांची हत्या होऊन आली पुन्हा आयरिश रिपब्लिकन आर्मी. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन यांची हत्या होऊन आली 1979, बरोबर आहे की नाही, पुन्हा आयरिश रिपब्लिकन आर्मी, बरोबर आहे. त्याचबरोबर एलटीटी ने राजीव गांधीची हत्या करून आली 1991, बरोबर आहे की. एलटीटी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळनाडू. नंतर स्पेन सरकारच्या विरोधात बॉस फादर लँड अँड लिबर्टी या फुटीरवादी गटाने हक्कासाठी संघर्ष केलेला आहे. कोणतं? स्पेन देश. पाहिला स्पेन देश युरोप खंडामध्ये दोन देशात लागून पोर्तुगाल आणि स्पेन. पोर्तुगाल आणि याच्यात कोणती संघटना? बॉस फादरलँड अँड लिबर्टीचा अर्थ मुक्ती, बरोबर आहे, ठीक आहे. तर या फुटीरवादी गटाने मानवी गटाने हक्कासाठी संघर्ष केलेला आहे. आधुनिक दहशतवाद हा केवळ राज्याच्या विरोधात नसतो. आधुनिक दहशतवादी एखाद्या अमूर्त विचारसरणी किंवा ध्येयाकरता लढत असतात आणि ध्येय धार्मिक सुद्धा असू शकते. आता या ठिकाणी आधुनिक इंटरनॅशनल म्हणजे जो मॉडर्न टेररिझम आहे हा एखाद्या राज्याकरता लढत असतो काय? हे जे आतंकवादी आहे हे एका विशिष्ट ध्येयाकरता लढत असतात. हे धार्मिक सुद्धा असतात. तुम्ही नाव ISIS, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया. इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड सिरिया, बरोबर आहे. या ठिकाणी ही जी संघटना आहे कोणती? ISIS. याचा कोणता आहे की संपूर्ण जगावर इस्लामचं राज्य असावं, संपूर्ण जगाने इस्लामचे जे नियम आहे फॉलो करावे, अशा प्रकारची ISIS ही मूलतत्ववादी संघटना आहे, आतंकवादी संघटना आहे. म्हणजे तुम्हाला मी नाव ऐकलं ISISचं नाव ऐकलं ना? ISIS, बरोबर. इस्लामिक स्टेट्स ऑफ कोणतं? इराक अँड सिरिया ISIS, बरोबर आहे. म्हणजे आता जे ध्येय कोणतं असते? धार्मिक ध्येय सुद्धा, बरोबर आहे. पहा आता ते सामान्यतः एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात, बरोबर आहे. ही कोणती? इंटरनॅशनल संघटना आहे ISIS. याच्या शाखा जगभर आहे. याच्या माध्यमातून म्हणजे या संघटनेमध्ये संपूर्ण म्हणजे या संघटनेमध्ये जगभरातील लोकांना प्रवेश देण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे याचा जो फैलाव आहे हा जगभर झाला पाहिजे अशी त्यांची व्यवस्था असते. त्याचा जो मोर्चा आहे की याला मारतो अमेरिकन मागच्या वर्षी माहिती आहे तुला. याचा जो मोर्चा आहे प्रमुख, बरोबर आहे,
याला अमेरिकेनं मारलं. पहा न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 9/11 म्हणून प्रसिद्ध रोजी झालेला हल्ला आधुनिक दहशतवाद सुरुवात समजली जाते. तुम्हाला माहिती आहे काय म्हणजे कोणता 9/11 म्हणजे काय आहे? 9/11 म्हणजे काय? 9 म्हणजे काय? सप्टेंबर 11 बरोबर आहे 2001 म्हणजे 9 म्हणजे महिना पहिला आहे की नाही. सप्टेंबर 11/9/2001 ला हा किती हल्ला झाला होता. WTO वर्ल्ड ट्रेड सेंटर जे अमेरिकेत एक मोठं न्यूयॉर्कला एक मोठी बिल्डिंग आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हणजे जागतिक व्यापार केंद्र बरोबर. आणि या ठिकाणी तुम्ही आपल्या लादेन उसामा बिन लादेननं काय केलं माहिती आहे काय की जे वैमानिक आहे यांना प्रशिक्षित केलं बरोबर आहे. म्हणजे उसामा बिन लादेनची जी संघटना होती अल बरोबर आहे की नाही. आणि मग या संघटनेची जी आतंकवादी होती या आतंकवादींनी काय केलं की या वर्ल्ड ट्रेड सेंटरला विमानात धडक दिली बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक अमेरिकन लोक मारले गेले त्यात काही भारतीय लोक सुद्धा त्यात मारले गेले बरोबर आहे की नाही. आणि अमेरिकेच्या भूमीवर झालेला पहिला हल्ला होता आणि त्याच्यामुळे अमेरिका हा देश सावध झाला. आणि अमेरिका जगातले जे आतंकवादी देश आहे की नाही म्हणजे आतंकवाद आहे याला अमेरिकेचं शुभ समर्थन होतं बरोबर आहे की नाही. आणि नंतर मग अमेरिकेची पॉलिसी एकदम बदलून गेली आणि अमेरिकेनं मग हा जागतिक जो आतंकवाद आहे याचा पुन्हा निषेध केला बरोबर आहे. पहा झालेला हल्ला आधुनिक दहशतवादी सुरुवात समजली जाते. नंतर नायजेरियामधील बोको हराम आणि अफगाणिस्तान तालिबान ही अशा गटांची उदाहरणे आहे. तुमचा आता नायजेरिया कोणता देश आहे? इस्लामिक देश आहे की नंतर अफगाणिस्तान इस्लामिक देश आहे आणि अफगाणिस्तान या देशात कोणता तालिबान कोणता तालिबान. नंतर नायजेरियामधील बोको हराम ही सुद्धा आतंकवादी संघटना आहे आणि कोणत्या मूलतत्वादी बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी बोको हराम आणि कोणतं तालिबान हे इस्लामिक मूलतत्वादी संघटना आहे आतंकवादी संघटना आहे बरोबर आहे. पहा बरं अमेरिकेवर झालेला जो पहिला हल्ला होता आहे साधारणतः अमेरिकेची स्थापना झाली की नाही. तर अमेरिका स्थापन झाल्याच्या नंतर अमेरिका झालेला पहिला हल्ला होता कोणता ओसामा बिन लादेनने केला होता बरोबर आहे की नाही. वर्ल्ड ट्रेड सेंटर बरोबर आहे. कोणतं झालं होतं 2001 मध्ये कोणतं म्हणजे 11 सप्टेंबर 2001 ला झालेला काय होता बाळगाचं चित्र त्याच्यात पुस्तकात